सुमित पष्टे यांचा पहिल्या इनिंग करिता दरम्यान सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील दुसरा सामना श्री गणेश दाभाड विरुद्ध जय हनुमान महिंदे। स्ट्राइक वर फलंदाज पाहतो आपण अमर। पहिला चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, एक उचली घेणारा चेंडू होता, एक निर्धाव चेंडू। चांगली सुरुवात महिंदे संघाकडून। गोलंदाजीचा विचार केला तर बॉलिंग आता मात्र आडव्या बॅटीने केलेला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, मागे क्षेत्ररक्षक। 2 धावा इथे कंप्लीट होतात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये। पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आणि त्याची धुरा ओमकार याच्यावर। आता मात्र पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडिंग एज, चेंडू ट्रॅव्हल होईल फायनल लेग रिजन मध्ये। चेंडू मागे क्षेत्ररक्षक। 2 धावा इथे अंकित केल्या जातात। चांगला फटका सजवला होता, परंतु चेंडू काही बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही। तर दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती। तीन चेंडूचा खेळ पूर्ण, 4 धावा स्कोर बोर्ड वरती असताना चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अमर याच्याकडून। आता मात्र बॅटची लीडिंग आहे, चेंडू हवेमध्ये। खूप चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु झेल काय कंप्लीट करू शकला नाही। पुढच्या बाजूने ड्राईव्ह केला होता, परंतु चेंडू काही हातामध्ये गॅदर करता आला नाहीये। एक धाव इथे या चेंडूवरती मिळते। धाव संख्या 5 या धावसंख्येवरती पोहोचते। आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी नवनाथजी मोरे यांनी हा प्रयत्न केला होता, पुढच्या बाजूने ड्राईव्ह केला होता, परंतु चेंडू काही गॅदर करू शकले नाहीत, परंतु एक चांगला प्रयत्न। आता मात्र प्रथम स्ट्राईकला पाहतो आपण फलंदाज गणेशाला। एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जाते गणेश, श्री गणेश दाभाड संघाकडून। तोच गणेश आता मात्र स्ट्राईकवर असेल। चेंडूला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय पॉइंटच्या रिजन मध्ये। चेंडू ट्रॅव्हल होतोय, कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते। 2 धावा या चेंडूवरती अंकित केल्या जातात। अजूनही कोणताही मोठा फटका या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, मात्र धावसंख्या काही रोखू शकलेल्या नाहीत। 7 या धावसंख्येवरती असताना अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। आता मात्र या पॉवर प्लेवरचा शेवटचा चेंडू, या चेंडूवरती फार होताना दिसला, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये फारसा अंतर पाहायला मिळालं। एक निर्धाव चेंडू। पहिलं षटक समाप्तीनंतर श्री गणेश दाभाड संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 7 बिनबाद 7 अशी आहे। दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। स्पीडअप करायचंय, आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने खेळवावे लागतात, हे प्रत्येक संघाच्या संघनायकाला माहितीच असेल, परंतु इथे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक अनुभवी आणि एक उत्कृष्ट गोलंदाज पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर चेतन याला। क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना असताना इथे शिवाजी आणि त्याच्या समवेत चेतन सुद्धा आपल्या
बॉलिंग वरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करताना दिसतोय. आता मात्र खेळाडू आपल्याला ग्राउंड मध्ये पसरलेले दिसतील, कारण की पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये समाधानजनक धावसंख्या उभी करता आली नाहीये. श्री गणेश दाभाड संघाला पूर्णपणे बांधून आणि जगडून ठेवण्यात यश आलं ते गोलंदाज ओंकार याने. आता मात्र चेतन याला मार्गस्थ केलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू चेतन याचा समोर असेल, हातामध्ये चेंडू लॉब केलाय, परंतु चेंडू लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव या चेंडूवरती अवकित केली जाते. कुठेतरी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु या फटक्यांमध्ये पॉवर कुठेतरी कमी दिसते. जसं ऊन वाढत जाईल तशी फलंदाजी करण्यात सोपी होईल. एक लेफ्ट आणि एक राईट असे दोन्ही जर फलंदाज क्रीज वरती असतील तर क्षेत्ररक्षणासाठी एक दुखीदुखी ठरत असते. आता मात्र इथं चेतन्याचा पुढचा चेंडू, आता मात्र एक सुरेख फटका इनफिल्डला क्लिअर केला चेंडू जातो क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतात. चांगली रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये, दोन्हीही सलामीचे फलंदाज. चांगलं कोऑर्डिनेशन. धावसंख्या दोन्ही या धावसंख्येनी पोहोचस्थिती डबल डिजिट 10 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केला चेंडू जातो मिड ऑफ रिजन मध्ये, चेंडू होईल फरार. 4 धावांसाठी चौकार. जसं चेतनला बॉलिंग साठी आणलं गेलं, धावसंख्येचा वेग सुद्धा वाढायला लागलाय. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 7 धावा खर्च करतोय चेतन आपल्या षटकामध्ये, ज्याच्याकडून एक अपेक्षा असते संघाला की उत्कृष्ट शतक हाताळलं जाईल. आता मात्र पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. गणेश इथे बाद होईल. गणेश बॅक टू डग आउट. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये चेतन याने पहिल्या चेंडूवरती एक चौकार खर्च केला होता. तदनंतर त्याने चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये आणि गणेश एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो श्री गणेश दाभाड या संघाकडून. त्याला मात्र परतीचं तिकीट त्याने दिलेलं आहे. आता मात्र न्यू बॅट्समन क्रीज वरती दाखल होतोय अनिल, आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अनिल याला सुद्धा फटकेबाजी करावी लागेल, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना 40 ते 45 धावांचं जे आव्हान ते गाठण्यात यश येते ते प्रत्येक संघाला. आता मात्र येते का सुरेख चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पूर्णपणे इथे निर्धाव निघतोय. चांगलं कमबॅक चेतन याच्याकडून. आता मात्र घातक चेंडू होता, चेंडूला विरकावून दिलाय लॉंग ऑन रिजन मधून 7 धावांसाठी एक खणखणीत षटकार. यापुढे होणारा सामना या फेरीतील तिसरा सामना साने विपक्ष वडवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 20 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. खूप सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. अनिलाच्या बॅट मधून दुसरा चेंडू वरती त्यांनी जो प्रहार केला, 6 धावांचं योगदान या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती एक गडी बाद असताना
आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज शिवाजी आला. जेव्हा जेव्हा आपला संघ संकटात असतो त्यावेळी शिवाजी आपल्या गोलंदाजीच्या मदतीने संघाला कुठेतरी कमबॅक करण्यात मदत करत असतो. आणि या सामन्याचा आपण आनंद YouTube लाईव्हने सुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी आपण YouTube वरती योगेश टेनिस क्रिकेट KVPC ट्रॉफी 2026 असं सर्च केलं तर आपल्याला या सामन्याचा घर बसल्या आनंद घेता येईल. दरम्यान षटकाला सुरुवात होते. आता मात्र एक नॉन स्ट्रायकर जो अमर होता तो मात्र आता प्रथमच सामना करेल. शिवाजी याचा पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउन्स 4 धावांसाठी दमदार चौकार. शिवाजी ज्याच्या चेंडूची गती ओळखली आणि मात्र एक पुढे सरसावून चेंडूला ज्या ठिकाणी वॅकंट एरिया होता त्या ठिकाणी खेळून काढला आणि चेंडूला एक बाउन्स अखेर 4 धावांसाठी धाडला. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. आता मात्र एक सुरेख चेंडू, क्षेत्ररक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाहीये, एक धाव मिळते आणि दरम्यान एक बाहेरची धाव या स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 25 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू हाताळला होता परंतु कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक धाव इथे ऍड केली जाईल. 25 धावा स्कोर बोर्ड वरती. श्री गणेश दाभाड संघ. आता मध्ये कुठेतरी एक समाधानकारक टोटल कडे मार्गस्थ करताना आपण पाहतोय श्री गणेश दाभाड संघ. आता मात्र एक फुलटॉस चेंडू होता, चेंडूला आडव्या बॅटने गेलून काढलाय कार्पेटच्या सहारे. एक धाव पूर्ण. कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धावी सहजरित्या पूर्ण. एकंदरीत जर विचार केला ज्या चेंडूवरती एक धाव मिळाली असती त्या चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्या जातात. कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. आपण अगोदरच पाहिलं की 3 धावा इथे कंप्लीट केल्या होत्या, त्यानंतर चेंडू स्टॉप केला होता आणि 3च धावा मिळतील या चेंडूवरती. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये शिवाजी याला, कारण की आपण पाहिलं एक निर्धाव चेंडू त्यावरती सुद्धा मिसफील्ड, एक एक्स्ट्रा धाव तिथे ऍड झाली. त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा जिथे एक धाव होती त्या चेंडूवरती मिसफील्ड करत 2 धावा खर्च केल्या. अतिरिक्त धावांचा इथे भरणा केला जातो या धावसंख्येमध्ये. आता मात्र अमन सज्ज असेल. आता मात्र चेंडूला लॉट करायचा होता, बॅटची रीडिंग एज, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता परंतु कॉल कॉम्बिनेशन इथे आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज स्वतः या चेंडू खाली धावले होते परंतु कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे एक सोपा जेल इथे ड्रॉप झाला. धावसंख्या 1 धावेने 29 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतोय परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळतो आपल्याला जय हनुमान महिंदे संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला, चेंडूला पाडून दिलाय फाईन लेग रिजन मधून. 4 धावांसाठी चौकार. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग या दोन्ही क्षेत्रामध्ये जर चेंडू ट्रॅव्हल झाला तर त्याला रोखण्यामध्ये अपयश येते ते प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. आणि कुठेतरी त्या जागेची निवड केली येते सुनील याने आणि चेंडूला त्या दिशेने खेळून काढून 4 धावा इथे ऍड केल्या आपल्या स्कोर बोर्ड मध्ये. धाव संख्या
33 या धावसंख्येवरती. आता मात्र षटकातील पुढील चेंडू शिवाजी याचा सुनीलसाठी टॅप केलाय चेंडूला. एक धाव इथे मिळते. सूझबूझभरी पहारी इथे पाहायला मिळते सुनील याच्याकडून. चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूला एक सॉफ्ट हँडने खेळून काढून स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय सुनील. आणि तिसरं षटक संपतंय. धावसंख्या 34 या धावसंख्येवरती असताना 11ची सरासरी जवळपास गाठलेली आहे. या प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या 34 असताना शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल आणि ते षटकासाठी कोणाला पाचारण केले जाईल पाहणे इंटरेस्टिंग असेल. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको. महिंदे संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि आपला चौथा गोलंदाज मार्गस्थ करायचा आहे. यापुढे होणारा सामना साने विपक्ष वडवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यानंतर टॉस होईल दोन्ही संघामध्ये. चौथं षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकासाठी पाचारण केलं जातं एक अनुभवी गोलंदाज ऋतिक पाटील याला. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुनील याला की ज्याच्या बॅट्स मधून आतापर्यंत अनिल याला त्याच्या बॅट मधून एकंदरीत 5 चेंडू आणि 14 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकार त्यांनी या आपल्या इनिंग मध्ये खेचलाय आणि त्याच बॅट्समन कडून आता अपेक्षा असेल श्री गणेश दाभाड संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक पाटील, सामना करेल सुनील. पहिला चेंडू एक सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू हाताळला होता, चेंडूला खोदून काढलाय. 2 धावा इथे अंकित केल्या जातात. पुन्हा एकदा आपण पाहतो मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे जय गणेश दाभाड संघाला मिळतोय. धाव संख्या पोहोचती या 2 धावांच्या मदतीने 36 या धावसंख्येवरती. आता मात्र एक सुरेख फटका, चेंडूला पाहिला बैठकचा पवित्र आणि चेंडू धाडून दिला लॉंग ऑन मिडऑफच्या दरम्यान या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. आदरणीय दीपकजी पष्टे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कांदळी ट्रॉफी 2026 मध्ये आपला मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या प्रकारे चेंडू होता एक हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला ओळखलं आणि चेंडूवरती 6 धावा अंकित केल्या. एक सुरेख फटका लॉंग ऑन मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा एक लो फुलटॉस चेंडू. आता मात्र एक उत्कृष्ट चेंडू, सुरेख चेंडू, दांड्यांचं फर्निचर इथे उद्ध्वस्त केलंय. अनिल बॅक टू डग आउट. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. एक षटकार खाल्ला होता परंतु त्यानंतरच प्रत्युत्तर देत त्याने अनिल याला बाद केलं. यॉर्क लाईनचा चेंडू हाताळला होता, अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता आणि अनिल मात्र इथे माघारी परततोय. न्यू बॅट्समन एंटर होतोय क्रीज वरती. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय कुणाल याला. आता मात्र पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू होता, पूर्णपणे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी चांगलं कमबॅक ऋतिक याच्याकडून आणि ऋतिक याची गोलंदाजी एकंदरीत फायदेशीर ठरेल या षटकामध्ये महिंदे संघासाठी. शेवटचं षटक आहे परंतु या षटकामध्ये कुठेतरी एक षटकार खाल्ला होता
परंतु कमबॅक त्याने केलंय. आता मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान इथे नॉन स्ट्राईक एंडला एक डेंजर झाला असता आणि इथे अमर बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात इथे अमर बाद होतोय आणि न्यू बॅट्समन एक अष्टपैलू खेळाडू ज्याला ओळखलं जात आहे शरद तो इथे क्रीज मध्ये एंटर होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या चेंडूवरती एक विस्फोटक फटका हवा असेल श्री गणेश दाभाड संघाला. आतापर्यंत विचार केला तर 43 धावा स्कोअरबोर्ड वरती एक समाधानकारक टोटल पाहायला मिळत आहे. जवळपास 11च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आले ते श्री गणेश दाभाड संघाला. शेवटचा चेंडूला डॅप केलाय. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. फटका सुरेख होता आणि या चेंडूवरती सुद्धा 4 धावा मिळतील. चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. मॅच आपण पाहतोय चाणे विपक्ष वडवली. दोन्ही संघ इथे दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही संघाच्या संघामध्ये नाणेफेक होत आहे. धन्यवाद सुमित. तर या सामन्याचं नाणेफेकी करण्याकरिता मी दीपकजी पष्टे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. वडवली ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये एस एस स्पोर्ट्स आणि या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करूयात. चला चाणे टीमचा कर्णधार लगेचच या. वेळ दौडून देऊ नका. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. एस एस स्पोर्ट चाणे आणि जय बजरंग आई गावदेवी वडवली ब या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करत आहोत. आदरणीय माननीय श्री दीपकजी पष्टे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण नाणेफेकी करत आहोत. तर नाण्याच्या एक बाजूने आपण पाहू शकाल केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने कैलासवासी आप्पा पष्टे स्मृती. केव्हीपीसी ट्रॉफी हा कॉल दिलाय आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्यासपीठावरती. हर्षद पाटील तुम्ही नाणेफेकी जिंकली आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 ओव्हरचा सामना. 4 गोलंदाज आपल्या टीम मध्ये कोणते असतील? 4 गोलंदाज म्हणजे आता 11 प्लेयर पण नाही होत, पण नवीन पोरांना संधी देऊ आम्ही. नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहात, परंतु नेहमीच कांद्रीची संघ स्पर्धा म्हटलं तर मग मानाची सन्मानाची, कारण इथे खरं तर क्रिकेटला शिस्त लावली जाते. परंतु इथे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर आयोजन नियोजन पाहिल्यानंतर तुम्हाला आयोजकांबद्दल काय वाटतंय? नक्कीच खूप वर्षापासून खेळत आलोय कांदली ट्रॉफी. दरवर्षी त्यांचं आयोजन नियोजन खूप सुंदर असतं. नाणेफेकी गमावले वडवली ब, नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय स्वीकारला असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. वाट्याला फलंदाजी आले, काय टार्गेट असेल मनामध्ये? 4 वर्ष आहे ना, 50-60च्या आसपास. आपल्या टीम मध्ये आज खेळाडू कोण कोण आम्हाला बघायला मिळतील? आज विक्रम पण नाहीये, सुखदेव पण नाहीये, शॉर्ट आहेत. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन दरवर्षी इथे येतो खेळायला, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. नक्की दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, खूप सारे शुभेच्छा असतील. एस एस स्पोर्ट्स चाणे ऑन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. दरम्यान सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. दाभाड संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवलेले आहे आणि मैदान संघ आपले सलामीचे फलंदाज इथे पाठवायचे आहेत क्रीजवरती. 48 धावांचं माफक असं आव्हान, 24 चेंडू आणि 48 धावा इथे जमवाव्या लागतील विजयासाठी मैदे संघाला. सलामीचे फलंदाज पाहतो आपण मैदानावरती. दरम्यान चालू असलेल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर शांतीनगर दाभाड आणि जय बजरंग जय हनुमान स्पोर्ट्स मैंदे या दोन संघांमध्ये
पहिल्या इनिंगचा विचार केला तर शांतीनगर दाभाड संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 47 धावा उभ्या केल्यात आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय. चोवीस चेंडू आणि 48 धावा आणि सलामीची जोडी देवा आणि शिवाजी. गोलंदाजीसाठी मात्र कुणाल. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, धोकादायक होऊ शकला असता, परंतु तिथे चांगली कॉलिंग पाहायला मिळाली शिवाजी याच्याकडून आणि एकाच धावेवर समाधान मानताय. धावसंख्याचं खातं उघडताय इथे जय हनुमान महिंदे संघाचं. 24 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करताना जर आपण रन रेटचा विचार केला तर नक्कीच 12च्या सरासरीने जायचं आहे. तर मात्र पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावर. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तिथे आणि चेंडू निघून जातो सीमापार 4 धावांसाठी. शरद याच्याकडून अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आउटफील्ड थोडीशी खराब होती, परंतु तरीही हा चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्यासाठी यश येऊ शकलं असतं, परंतु चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 5 वर 48 धावांचा टार्गेट घेऊन उतरला इथे जय हनुमान महिंदे. आता मात्र सूर्यक फटका लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चेंडू निघून जातोय वन बाउन्स कव्हर सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये 9 वर. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार आलेले आहेत ते शिवाजी याच्या बॅट मधून. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पायची चापील केला जातोय, पण चापील फेटाळतायत. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव इथे मिळते शिवाजी याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये 10 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल याचा देवासाठी आणि आता मात्र त्याच प्रकारे लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता देवाच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावतीये 10 वर. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. आता मला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पळून काढण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सहज पूर्ण होते आणि 2 धावांनी. आणि आता इथे मात्र खतरनाक होऊ शकला असता आणि देवा याची खेळी संपुष्टात येते. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात तेव्हा आपली विकेट गमावतोय. धावसंख्या 12 असताना पहिला आदरा बसतोय महिंदे संघाला.
झाली आहे 12च्या सरासरीची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा जमा केलेल्या आहेत तिथे जय हनुमान महिंदे संघाच्या फलंदाजांनी एक गडी मात्र गमावलाय शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र गोलंदाजीसाठी गणेश आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ऋतिक. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला असणारे ऋतिक. देवायाची खेळी संपुष्टात आल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक मैदानात एक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ऋतिक निर्धारित 4 षटकांमध्ये 48 धावांचं आव्हान ठेवलंय. शांतीनगर दाभाड संघाने जय हनुमान महिंदे संघासमोर. दरम्यान गणेशाचा पहिला चेंडू ऋतिक साठी. गणेश टू ऋतिक. तर मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पळून काढण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी सहज पूर्ण होतीये. तिथे धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये 14 वर. चेंडूचा विचार केला तर एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याला लेट कट केलं गेलं ऋतिकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक पॉइंट सीमारेषेवर होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करेल आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत तिथे. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव जातोय चेंडू. शरीरावर आदळतोय. निर्धाव जातोय. दरम्यान चालू असलेला पहिल्या फेरीतला दुसरा सामना दाभाड आणि महिंदे. मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र झेल होऊ शकला असता. धरतीला दान केला गेलाय झेला. ऋतिक याला जीवदान मिळतंय तिथे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याला पुन्हा एकदा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू गेला होता कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल काही होऊ शकला नाही आणि एक मोठं जीवदान दिलं जात आहे ऋतिक याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 15 वर. मात्र शिवाजी याच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र ड्रॉप केला गेलाय तिथे शरदच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू आणि 2 झेल ड्रॉप केले गेलेत शांतीनगर दाभाड संघाकडून. दोन्ही फलंदाज जे मैदानात आहेत दोन्ही फलंदाजांना इथे जीवदान देण्यात यशस्वी होत आहे तिथे दाभाड संघाचे शांतीनगर दाभाड संघाचे क्षेत्ररक्षक. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16 वर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गणेश याच्याकडून, परंतु क्षेत्ररक्षकांची काही साथ लाभत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय गगनाला भिडतोय. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना चाणे आणि वडवली. पहिल्या फेरीतला तिसरा सामना. दरम्यान पहिल्या फेरीतला दुसरा सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये शांतीनगर दाभाड आणि महिंदे. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याने पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या स्थिरावतीये 22 वर.
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या होती 12 आणि आता दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 22. आता मात्र उर्वरित चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची, 2 षटकांमध्ये 26 धावांची, 13च्या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहे तिथे मैंदे संघाला. दरम्यान कैलासवासी विठ्ठल पष्टे क्रिकेट संघ कांदळी आयोजित KVPC ट्रॉफी 2026 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जे क्रीडारसिक क्रीडाप्रेमी योगेश क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या सोबत YouTube लाईव्ह मध्ये जोडले गेलेले आहेत त्यांचं हे हार्दिक स्वागत. दरम्यान क्षेत्ररक्षण सजलेला आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सागर. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावा, प्रति षटकामागे 13 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामध्ये 1 ते 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथे मैंदे संघाला. जय हनुमान मैंदे संघ. दरम्यान सागर याचा पुढचा चेंडू प्रथमच सामोरा जातोय शिवाजी. अखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडू आदळला शरीरावरती, खतरनाक होऊ शकलं असतं तिथे आणि लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 23 वर. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 25 धावा. एक आखूड टप्प्याचा असा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, आमंत्रित केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर याचा. मात्र सुरेख चेंडू होता, पायचीची अपील केली जाते, पंच अपील फेटाळतायत. पुन्हा एकदा लेग वाईजच्या रूपाने 1 धाव मिळते तिथे ऋतिकेला. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तिथे सागर. लगातार 2 चेंडूवर 2 लेग बाईच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकते 24 वर. सावंत पष्टे लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर याचा शिवाजीसाठी. आता मात्र चेंडू बॅटची कळा घेऊन जातोय, गगनाला भिडतोय, बघूया झेलतो की काय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आणि शिवाजी याची पारी संपुष्टात. तर मात्र मोठा फटका, चेंडू जातोय
गगनाला भिडतोय आणि चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय एक उत्तुंग षटकार रोहितच्या बॅटमधून, ऋतिकेच्या बॅटमधून. मधून तर नक्कीच हे समीकरण महिंदे संघाच्या बाजूने झुकताना दिसेल आपल्याला. ज्या प्रकारचा चेंडू शिवाजीला टाकला होता त्याच प्रकारचा चेंडू ऋतिकेला सुद्धा टाकला होता, परंतु दोन्ही चेंडूवर जे आउटकम आलं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गगनामध्ये, गोलंदाज चेंडू खाली आणि ऋतिकेची खेळी संपुष्टात येते. मोठा आदर बसतोय महिंदे संघाला. धावसंख्या 31 असताना तिसरा आदर बसतोय ऋतिकच्या रूपाने. मध्ये प्रथम फलंदाजी करताना शांतीनगर दाभाड संघाने 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि आता मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 3 बाद 31, 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान महिंदे संघाला. गोलंदाजीसाठी प्रथमेश. आता मात्र एक सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्या 1 ने पुढे सरकते 32 वर. आता मात्र 6 चेंडू 16 धावा. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान महिंदे संघाला. जय हनुमान महिंदे संघाचे फलंदाज चेतन आणि रुपेश मैदानात. गोलंदाजीसाठी प्रथमेश. आता मात्र यॉर्कर लाईन चेंडू होता, पायचीची अपील केली जाते, पंच अपील फेटाळतायत. 1 धाव मात्र तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 33 वर. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. माणिकजी पष्टे यांचं इथे आगमन होत आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता मात्र अजूनही 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान महिंदे संघाला. आता मात्र एक सुरेख उसळी घेणारा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू म्हणून आणि तिथे A1 बाउन्सचा इशारा येतोय.
एक अतिशय सुरेख चेंडू टाकण्यात यश आलं होतं, परंतु थोडीशी जास्त उसळी घेतली, फलंदाजाच्या डोक्यावरून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय, वाईड चेंडू म्हणून घोषित करण्यात येतोय. आता मात्र अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली आहे 34. 5 चेंडू 14 धावा. स्ट्राइकवर आहे रुपेश, गोलंदाज प्रथमेश. प्रथमेश टू रुपेश. आता मात्र सुरेखा फटका येतोय, बघूया झेल होतो की चेंडू निघून जातो सीमा पार 4 धावांसाठी. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय जय हनुमान महिंदे संघ. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 38 वर. आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र थोडासा बॅकफुटवर येताना दिसतोय ते शांतीनगर दाभाड. शांतीनगर दाभाड संघाच्या क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर नक्कीच थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आज आपल्याला. त्यांच्याकडून 2 झेल ड्रॉप केले गेले होते. शिवाजी आणि ऋतिक या दोघांनाही जीवदान देण्यात आलं होतं आणि आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू प्रथमेशाचा पुन्हा एकदा रुपेश साठी. आता मात्र चेंडू सरळ निघून जातोय. मिड विकेट सीमा पार 6 धावांसाठी. उत्तम षटकार येतोय रुपेशाच्या बॅट मधून. आता मात्र सामना पूर्णपणे महिंदे संघाच्या बाजूने झुकलेला आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूवर 12 धावा खर्च करण्यात येते प्रथमेश याने. शेवटच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्यात. रुपेशच्या बॅट मधून घानाघाती फलंदाजी होताना दिसते इथे. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पळून काढण्यात येत आहे. 1 आणि 2 धावा पूर्ण होत आहेत तिथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर लगातार फुलर लेंथचे ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय प्रथमेश याच्याकडून आणि त्याचाच चांगला खरपूस समाचार घेतला जातोय रुपेश याच्याकडून. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांवर येऊन ठेपलंय. सामना पूर्णपणे जय हनुमान महिंदे संघाच्या बाजूने झुकलेला आहे. जे कोणी क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आसपास असतील त्यांनी सीमारेषे बाहेर उभं राहायचं आहे. सॉरी, स्वयंसेवक किंवा खेळाडू. आणि आता मात्र 2 धावा मात्र तिथे पळून काढण्यात. पंचांचा इशारा अजून यायचा आहे आणि 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत आणि महिंदे संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. दरम्यान मी विनंती करतोय नवनाथजी मोरे यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तसेच शिवाजी पाटील ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि राकेश पाटील यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
दरम्यान जो सामना झाला त्याच्यामध्ये मैंदे संघाने ते बाजी मारलेली आहे. दरम्यान आता जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक जात आहे ते मैंदे संघाचा रुपेश याला 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना 4 चेंडू आणि 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मी माणिकजी पष्टे यांना विनंती करतोय की त्यांनी हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक रुपेश याला द्यायचं आहे. वेल प्लेड रुपेश. आणि यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय प्रवीणजी शिंदे यांना. धन्यवाद सागर. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात होईल. तत्पूर्वी आयोजन कमिटी जितेश पष्टे आपण पालिवली टीमला आणि त्यानंतर जांभिवली टीमला कॉल करा, कारण फर्स्ट राऊंड संपल्यानंतर तो सामना आपण खेळवणार आहोत 2 षटकांचा. त्याकरिता आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती. आई गावदेवी वडवली ब आणि एस एस स्पोर्ट चाणे या 2 संघादरम्यान सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 हर्षद पाटील यांचा संघ मैदानाच्या आतल्या दिशेनं अगदी लाईनअप मध्ये जातो. शिस्तीचं पालन या ठिकाणी ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चाणे टीमने ते राखले, त्याबद्दल चाणे टीमला मनापासून धन्यवाद. आपण अनेक मान्यवर या ठिकाणी पाहतोय. कांदळी गावचे लेजंड क्रिकेटर अनेक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय दीपकजी पष्टे, सन्माननीय रवींद्र पष्टे, सन्माननीय भाई पष्टे, सन्माननीय माणिक पष्टे, नवनाथजी मोरे, वसंतजी पष्टे, त्यानंतर शिवाजी पाटील, जितेश पष्टे, राकेश पाटील या सर्वांना या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान